उन्हाळ्यामध्ये आपण वेगवेगळे सरबत प्रीमिक्स आणि सरबत तर बनवत असतो. लिंबू सरबत तर नेहमीच बनवत असतो. पण आज मी अत्यंत पौष्टिक असं हे सरबत प्रीमिक्स दाखवणार आहे. शिवाय साखर न वापरता बनवले आहे. आणि हे सरबत प्रीमिक्स बनवून तुम्ही रोज जर 1 ग्लास हा सरबत पिला तर चेहरा तुमचा चमकणार. शिवाय केस गळती होत असेल तर ती सुद्धा बंद होईल. चला तर आपण वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. हवाबंद डब्यात हे प्रीमिक्स 4 ते 5 महिने आरामात फ्रीजच्या बाहेर टिकते. तर हे प्रीमिक्स बनवण्यासाठी इथे मी पाव किलो आवळे घेतले आहेत आणि 1 बीट घेतला आहे. बीटची साल काढून घेतली आहे. आवळे छान स्वच्छ धुवून घेतले आहे. सुरुवातीला बीट आणि आवळा आपल्याला किसणीने छान असं किसून घ्यायचं आहे. तर इथे मी मोठ्या साईजचे जे होल आहेत तिकडूनच किसून घेत आहे. नंतर हा बीट आणि आवळ्याचा किस आपल्याला एकत्र करून घ्यायचा आहे व नंतर 3 ते 4 दिवस छान कडकडीत उन्हात हा वाळवून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता किसून झाला आहे. छान मिक्स करून घेतला आहे. हा बीट आणि आवळ्याचा किस वाळण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो कारण आपल्याला हे मिक्सरला नंतर याचं प्रीमिक्स बनवायचं आहे. त्यामुळे छान कडकडीत उन्हात व्यवस्थित वाळवून घ्यायचं आहे. इथे बघू शकता छान वाळून झालेला आहे. आता मिक्सरच्या जारमध्ये याची आपल्याला पावडर बनवून घ्यायची आहे व नंतर चाळणीने आपल्याला तेही चाळून घ्यायचे आहे. चाळून घेतल्यामुळे मोठे जे कण आहेत ते वरती राहतात आणि सरबत नंतर पिताना ते मध्ये मध्ये येत नाहीत. तर इथे पावडर बनवून झाली आहे. आता इथे आपण 200 ग्रॅम खडी साखर मिक्सरला बारीक पावडर करून घ्यायची आहे. साखर न वापरता हे प्रीमिक्स आपण बनवलं आहे. तर इथे आता चवीनुसार मीठ घातलं आहे आणि काळी मिरी पावडर घातली आहे. छान सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. 4-5 महिने अजिबात खराब होत नाही. फ्रीजच्या बाहेर सुद्धा तुम्ही हे ठेवू शकता. हे आपलं सरबत प्रीमिक्स बनवून तयार झालेलं आहे. लिंबू सरबत प्रीमिक्स तर आपण बनवतच असतो, परंतु अशा पद्धतीचं पौष्टिक आवळा बीटरूटचं सरबत प्रीमिक्स एकदा नक्की बनवून पहा. शिवाय पौष्टिक आहे आणि टेस्टला सुद्धा खूप छान लागते. नक्की ट्राय करा. आता आपण सरबत बनवायला घेऊ. तर 2 चमचे प्रीमिक्स घ्यायचं आहे आणि याच्यात थंड पाणी टाकायचं आहे. तुम्हाला आईस क्यूब टाकायचे असतील तर ते सुद्धा टाकू शकता. बघू शकता किती छान कलर आपल्या सरबतला आलेला आहे आणि चमच्याने एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपला आवळा बीटरूटचं सरबत बनवून तयार आहे. व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.